वंदोनिया तव पदांबुजदेवराया वैराग्य भक्ती मग द्या प्रभुदेवराया ज्या साधना घडविले महादेवराया ते प्रेम साधन घडो मज देवराया श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. परशुराम हा एक देवतेचा अवतार आहे, विग्रह आहे. तो रेणुका माता आणि जमदग्नी नावाच्या ऋषी कुळात, त्या दोन्ही दाम्पत्याच्या घरी त्या ऋषी कुळात त्यांचा जन्म झाला. आणि त्या पुढं त्यांनी महादेवाजवळ आपलं शिक्षण पूर्ण केलं धनुर्विद्येचं. आणि नंतर मग बरेच लोकांना त्यांनी शिकवलं. त्यापैकी एक द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य एकच रास होती त्याची. पण एकच रास असून देखील एक दरिद्री होता आणि एक राजा होता. दोघं जण, एक क्षत्रिय कुळातला एक ब्राह्मण कुळातला, दोघं जण देखील परशुरामजीकडे शिकायला होते. त्यावेळेस द्रुपदराजे द्रोणाचार्याला म्हणायचे की अरे, तू ब्राह्मण जरी असलास तरी मोठा झाला, मी मोठा झालो, मी राजा होईन, तू ब्राह्मणच राहशील. परंतु तुला ज्यावेळेस काही गरज पडेल, तुला ज्यावेळेस आवश्यकता माझी वाटेल, त्यावेळेस तू माझ्याकडे ये आणि मी तुला मित्रासारखं वागवून ब्राह्मण म्हणून वागवणार नाही आणि तुला जे हवं आहे ते देईन. असं म्हणल्यानंतर आता शिक्षण पूर्ण झालं. दोघं आपापल्या घरी गेले. हे ब्राह्मणच राहिले आणि ते मात्र द्रुपदराजे राजे झाले. आणि राजे झाल्यानंतर आता दोघं बी वैवाहिक झाले, गृहस्थाश्रमात आले, दोघांना बी मुलं बाळ झाली. द्रोणाचार्याला देखील अस्वस्थामा नावाचा मुलगा झाला. आणि अस्वस्थता, आता गरिबी तर होतीच, आणि गरिबी असल्यामुळं ह्या अस्वस्थामा नेहमी दूध पिण्याचा हट्ट धरायचा. परंतु त्याच्याकडं गाय नव्हती आणि त्याची परिस्थिती अशी एवढी चांगली नव्हती की द्रोणाचार्य गाय घेऊ शकतील अशी परिस्थिती त्यांची नव्हती. मग त्यांची जी पत्नी होती, ती पत्नी त्यांना म्हणायची नेहमी, बाबा तुमचे मित्र राजे आहेत, त्यांच्याकडं जा, निदान एक गाय तर आणा. त्याने सांगितले तुम्हाला की कवा बी आम्ही तुम्हाला मानवतेनं वागवून, चांगलं वागवून. आता बऱ्याच वेळेस पत्नीचं टुमणं मागं लागल्यानंतर त्यांनी जाण्याचं ठरवलं आणि शेवटी ते द्रुपद राजाकडे गेले. द्रुपद राजाकडे गेल्यानंतर आता मित्र होते, मित्रासारखं बोलू लागले. पण द्रुपद राजे म्हणले, आचार्य तुम्ही ब्राह्मण आहात, मी राजा आहे, तुम्ही ब्राह्मणासारखं बोला, काय मागायचं तर मला, मी देऊन टाकतो तुम्हाला. पण मी राजा आहे, राजाची किंमत कशी ठेवावं ही तुम्हाला कळायला पाहिजे. ते म्हणले, अहो तुम्ही लहानपणी काय म्हणले होते की मी तुमचा मित्र आहे आणि तुम्हाला मी मित्रासारखं वागवून. ते म्हणले त्यावेळेस ती गोष्ट वेगळी होती, आताची गोष्ट वेगळी. असं म्हणल्यानंतर आणि त्या द्रोणाचार्याचा त्यांनी अपमान केला. द्रोणाचार्य पेटून उठले मधातून. करू तर काय शकत नव्हते, राजापुढं काय करणार. पण पेटून उठले आणि त्यांनी चंग बांधला की मी याला माझ्या पायापाशी उभं करण, त्यावेळेसच मी श्वास घेईन. आणि मग असं त्यांनी ठरविल्यानंतर
त्यांच्या लक्षात आलं की मला अनेक वेळा हस्तिनापुराहून ऑफर आली होती की आमच्याकडे या, शिकवायला या, आमच्याकडं राहा. पण मी गेलो नाही, पण आता जावं लागते. आणि त्यांनी ठरवलं की आपण तिथं जाऊ, पोरांना फार मोठं करू आणि ह्या राजाला बांधून आणायचं, बांधून नेऊ. आणि मग ह्या ईर्षेनं पेटला, सुडानं पेटला तो. ब्राह्मण असून देखील, विद्वान असून देखील सुडानं पेटलेला द्रोणाचार्य, सुडानं पेटलेले द्रोणाचार्य हस्तिनापुरात गेले आणि त्यांनी सनदी नोकरी स्वीकारली. आणि त्यांनी कौरव आणि पांडवांना शिकवलं, मोठं केलं आणि त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण करून घेतली. पण एक दिवशी त्यांनी एक झाड होतं पिंपळाचं, आणि त्या पिंपळाच्या झाडावर त्यांनी एक पोपटाचं प्रतिमा टांगली आणि प्रत्येक मुलाला बोलवलं की बघ तुला काय दिसतंय वरी. आणि प्रत्येकजण म्हणायचा मला फळं दिसतात, फुलं दिसतात, काय दिसते असं असं म्हणायचं. पण अर्जुन मात्र आला. अर्जुन म्हणला महाराज मला तो पोपट दिसतो आणि पोपटाचा डोळा दिसतो. आणि ते म्हणले मग मार, पोपटाच्या डोळ्याला बाण मार आणि पोपटाचा डोळा उडव. आणि यानं बाण मारला आणि पोपटाचा अलगद डोळा उडवला. माय बाबा, हीच परिस्थिती मानभाव संप्रदायात येणाऱ्या खऱ्या लोकांची, विद्वान लोकांची, आणि जे म्हणजे श्रद्धाळू लोकांची, अंधश्रद्धाची नाही. जे अंधश्रद्धेने येतात त्याला काहीच माहीत नसतंय आपण ह्या धर्मात कशाला आलो, काय पाहिजे आपल्याला ह्या धर्मात. परंतु जे श्रद्धाळू आहेत, जे खरी श्रद्धा आहे त्याची, तर त्याला माहीत असतं की आपल्याला पुंसमन पाहिजे. आपले देव आपल्याला सोडून गेले उत्तरापंथे आणि आपल्याला त्याची भेट पाहिजे, आपल्याला पुंसमन पाहिजे, आपल्याला आपला उद्धार पाहिजे. हे खऱ्या माणसाला कळते, श्रद्धावान माणसाला कळते. जे अंधश्रद्धाळू येतं ते मग अंधश्रद्धेनंच ह्या पंथात राहतात आणि ह्याच पंथात मरतात बी. आणि मग तर हा पुंसमन जसा अर्जुनाला काय दिसलं होतं, पोपट दिसला आणि पोपटाचा डोळा दिसला, तसा आपण जर ह्या पद्धत आलो, आपल्याला दिसलं पाहिजे पुंसमन, परमेश्वराची भेट, आपलं मोक्ष. तर माय बाबा, हा पुंसमन म्हणजे काय, पुंसमंदानं काय होते, आपण कशाला आलो त्या मानोबा पंथात, आपण पुंसमन मिळून घ्यायला आलो. तर माय बाबा, देवानं आपल्याला जाताना एक गोष्ट सांगितली, इथं अस्थिपरी म्हणजे इथं वागायचं कसं, असंविधानाचा धर्म सांगितला. ते म्हणले विकारपासून स्वभाव मात्रे, निरालंबी, देवता स्मरणे, जो जन्मशेपी ते अशी परमेश्वर पुनरपी आपला संबंधित, असं भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना उत्तरापंथी जाताना बेलापूरला सांगितलं. तर मग महाराज विकार जो आहे तो विकार आणि विकल्पाला शून्य करायचं आहे, आपल्या जीवनातून काढून टाकायचं. विकाराला, विकल्पाला शून्य करायचं. विकार म्हणजे काय, विकार म्हणजे सुरू विकार कुठून होतो, बाहेर बसलेल्या, परतून पाहिल्या अनेक विकार, तिथून विकार सुरू होतो. तर स्त्री म्हणजे टेकणे असं म्हणतात त्याला, टेकणे असं म्हणलेले शास्त्रात. तर त्या टेकण्यापर्यंत जाणं म्हणजे स्त्री विकार. हा याला त्याज करायचे, विकाराला शून्य करायचे. वितर्क म्हणजे अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार, याला शून्य करायचे, विकल्पाला शून्य करायचे. अष्ट स्वभाव आहेत आपले, मळ, मूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा, सुद्धा, पिपाशा, त्याला मात्रा द्यायची. स्वभाव मात्रे, विकल्प शून्य, स्वभाव मात्रे, निरारंभी, कोणावर बी अवलंबून राहायचं नाही. देशाच्या शेवटी जायचं आहे, अनुसरण घ्यायचं आहे, देशाच्या शेवटी जायचं आहे, झाडाच्या तळवटी बसायचं आहे. ह्या झाडाखालून त्या झाडाखाली म्हणजे दररोज झाड नवं बदलायचं, दररोज गाव बदलायचं आहे.
गावनी गावा जावे आणि असं करायचं. आणि ते करत असताना म्हणजे एका झाडाची सवय नाही व्हावी. संध्याकाळी झोपायचं कसं हे बी देवानं सांगितलं आपल्याला. ते म्हणले झाडं तळी निद्रा कीजे, बरं तिथं नाही येत तुम्हाला निद्रा तर बोड बुरुज न्यावं कीजे. म्हणजे इळे खेळे करणारे लोक वेशीत उतरतात, त्यांच्या थोडं दूर जाऊन आपण झोपणे. ते जवळ झोपल्या जागे असतात, बडबड करतात, तोवर आपण झोपणे. आणि ते झोपले की आपण उठणे, चिंतन करणे. या निशा सर्वभूतानां तशा जागरती संयमी ऐश्याम जागरती भूतानी सा निशा पश्यत होऊन, असं म्हणलेलं आहे. तर तसं उठायचं आणि स्मरण करायचं. आणि असं स्मरण करत करत आपल्याला देवता स्मरणे जो जन्मशेपी आपला जन्म शपायचा आहे. म्हणजे मृत्यू काय तिथं आला पाहिजे आपला. घरी नाही, तिकडंच बाहेरच. एकदा घरून निघलं पण तिकडंच मृत्यू आला पाहिजे. आणि मृत्यू आल्यानंतर आपल्याला सुखिया श्रीमंताच्या घरी जन्म मिळतो. गीतेमध्ये बी आलंय की सुचिराम श्रीमताम गे योग भ्रष्टो विजायते. तसं आणि अथवा योगिरामेव कुले भौती धीमताम येतदी दुर्लभतरम लोके जन्म हे दिवस. आणि इथं केलेला अभ्यास तिथं पुन्हा आपल्याला आठवतो. यदि तत्र बुद्धी स्वयगम लभते पूर्वदेहिकम. पूर्व देहातली बुद्धी, अभ्यास केलेली बुद्धी तिथं आपल्याला आठवते. आपण पुन्हा जास्त चांगलं आचरण करू लागतो. येते हे असोबसा जिज्ञा स्वरूप योग असेल शब्द ब्रह्माती वर्तते. आणि तो शब्द ब्रह्माला पार करून जातो. आणि बाबा आणि मग तिथं सुखी श्रीमंताच्या घरी आपला जन्म होतो. आणि मग परमेश्वर आपल्याला भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज उभय दृश्य अवतार आपल्याला तिथे येतात, भेट देतात. मायबाभाऊ आपले तिथून काढून येतात. त्या भेटीलाच पुंसमन म्हणतात मायबाभाऊ. आणि हाच पुंसमन मिळविण्यासाठी आपण महानुभाव पथात आलेलो आहोत. हा पुंसमन दुसरीकडे कुठेही मिळत नाही. त्यामुळं तर महानुभाव मायबाभाऊ आपण इथं आलो पाहिजे. आणि हा पुंसमन आपण कशाला आलोत ह्या मानव संप्रदायात, का आलोत बाबा, तर हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि आपण पुंसमन प्राप्त करून घेण्याचा आपण चंग बांधला पाहिजे, त्याच्या मागे लागलं पाहिजे आणि पुंसमन प्राप्त करून घ्यायला पाहिजे. आणि तो परमेश्वर पुरुषार्थ लाभापासून लाभ. आणि तो खरा लाभ आहे मायबाभाऊ. तर खरा पुरुषार्थ म्हणजे पुंसमन मिळवून घेणे हा आपला पुरुषार्थ आहे. आणि तो पुरुषार्थ आपल्याला मिळवून घ्यायचा आहे. तुम्ही पण मिळवून घ्या मायबाभाऊ. पुंसमनाला प्राप्त व्हा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.